मित्रांनो नमस्कार. सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर ठाम आहे. त्या अनुषंगानं आपण ठाणे शहरामध्ये पोहोचलो आहोत. रिपब्लिकन बहुजन सेनाचे आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे आपल्याशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्यांचे सर्व असंख्य कार्यकर्ते आहे ते आपल्याला ठाणे शहराच्या संविधान चौकामध्ये असणाऱ्या आज मिटिंगच्या दरम्यान भेटलेलं आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं बिगुल फुटलंय आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला जगण्याची दिशा दिली, प्रेरणा दिली आणि तेच काम अपेक्षित असं समाजाला काम करणारे विजय घाटे साहेब संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आपण सार्वत्रिक असणाऱ्या निवडणुका पाहिल्या. ह्या निवडणुकांमध्ये आपणाला राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर बघायला मिळाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाबलाढ्य पक्ष स्थापन केला. पण केवळ राजकारण्यांच्या अट्टासापायी आणि सुडबुद्धीच्या पायी मात्र तो पक्ष गेला. पण मात्र आजही डॉक्टर बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळात पोचण्यासाठी हे सर्व उमदे माणसं आपल्याला काम करतायत. विजय घाटे असंख्य कार्यकर्ते जोडले, तरुण पिढी जोडलेले आहे. मी घाटे साहेबांच्याकडे जाणार आहे. घाटे साहेब, आपण आज रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीयांचं नेतृत्व करताय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली एक भूमिका काय असेल? नमस्कार. मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2026च्या आंबेडकरी चळवळीला सत्ता द्यावी ह्या मतानं मी काम करतोय. कारण आंबेडकरी समाज हा लोकांच्या कुठेतरी दावणीला बांधला जातो आणि सत्तेपासून वंचित राहतो. तर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या विचारधाराच्या कार्यकर्त्याची आज मिटिंग लावलेली आहे. या ठिकाणी मिटिंग लावलेली असताना काही लोकांनी सहमती दिलेली आहे की आम्ही तुमच्या सोबत राहू. कारण तुम्ही पाहताय की आजच्या वातावरण गढूळ झालेलं आहे आणि पैशाचा बाजार चालू झालेला आहे. जर बाजार रोखायचा असेल तर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन ह्यांना पाणी पाजलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. कारण रिपब्लिकन बहुजन सेना सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करते. सामान्य लोकांना सत्तेत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सामान्य लोकांच्या दारापर्यंत जायचा रिपब्लिकन बहुजन सेनेचा संकल्प आहे. विखुरलेला जो समाज आहे, विखुरलेली जी अनेक मतदार राजा आहेत, अनेक आपण बघतोय, तर ह्या सगळ्या लोकांना एका छताखाली आणण्याचा आपण प्रयत्न करताय. संपूर्ण महाराष्ट्रभर आपली घोडदौड सुरू आहे. काय वाटतंय, ही जी दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालण्यासाठी आपण काम करताय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र काय असेल? वेगळं चित्र असेल की आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जुळलेला असेल आणि एका विचारावर काम करणारा असेल. कारण तुम्ही पाहताय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बल्लाडे लोकशाही दिलेली आहे आणि लोकशाहीची चिरफाड करण्यासाठी जातीवादी ह्या माध्यमातून पुढे आलेले. त्यांना रोखण्याची पहिली पायरी महानगरपालिकेची आहे आणि पहिल्या पायरीपासून जर आपण रोखलं तर संसदेमध्ये सुद्धा त्यांना पाणी नक्की पाजू आम्ही. कारण सुरुवात आम्ही महानगरपालिकेपासून करतो. कारण महानगरपालिका ह्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी असते आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना काम करते. आज तुम्ही पाहताय की देशामधलं वातावरण तेच महानगरपालिकेच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यांना रोखण्यासाठी मी स्वतः कंबर कसलेली आहे आणि लोकांना सोबत घेऊन त्यांना रोखायचं काम सुरुवात केलं. घाटे साहेब, माझा एक प्रश्न आहे. देश संविधानावर चालतो. ह्या देशाचा कायदा लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकांच्या मनामध्ये घर करून गेले. अनेक वर्षांचा काळ लोटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, मी संविधान अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलं, फक्त संविधान हाताळणारी माणसं तेवढीच निष्कलंकित पाहिजेत. हे आताच्या पलीकडचं जे राजकारण आपण बघतोय, ज्या पद्धतीने गरुड राजकारण आपण काही क्षणापूर्वी बोललो, हे गरुड राजकारण चाललेलं आहे. अशा वेळेला आपल्या बांधवांना घेऊन आपण ज्या मोठ्या संख्येनं आपण आता ही समाज एकवटलेला आहे, कारण गाव कुसाबाहेरच्या समाजाला आपण एकत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं हे वादळ आहे ते ह्या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. आपण कशा प्रकारे ही बांधणी केलेली आहे? आम्ही बाबासाहेबांच्या विचारधाराचं काम करत असताना आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात. तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, त्या काळात आम्ही नव्हतो आणि तुम्ही पण नव्हते. पण ज्या वेळेस देशामध्ये इंग्रजांना अतिक्रमण केलं, पण त्याच्या बी मोगलाच्या आधी किंवा शिवाजी महाराजांच्या बी अगोदर ह्या देशामध्ये ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले ते आजपर्यंत ह्या देशामध्ये घुसखोरी करून राहिलेले आहेत आणि त्या लोकांनी देशाला पोकळलेलं आहे. देशाला वाळवी लागलेली त्या लोकांमुळं.
सर्वप्रथम इंग्रजीच्या अगोदर ह्या लोकांना बाहेर खेदाडायला पाहिजे होतं. ते देशातल्या लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि देश गुमराह करून आजच्या पद्धतीला देशाचा युवा हा भटकलेला आहे आणि त्या लोकांनी भटकवलेला आहे. म्हणून त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना ही युवाच्या पाठीमागे जास्त खंबीरपणे उभी आहे. हेच आपल्याला वेगळे पण बघायला मिळते, कारण 2026च्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजनच्या माध्यमातून तरुणांना कुठेतरी न्याय मिळेल आणि नवीन दिशा नवीन प्रेरणा घेऊन आपल्याला 2026च्या निवडणुकांमध्ये नक्कीच घाटे साहेब काय बदल घडवून आणतायत हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन प्रेरणा थोरात, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.